सुरू करा सर बोलायला. आजची दिनांक 17/3/2011. माझं नाव दत्तात्रय बाबासाहेब कौट सर. गावाचं नाव सर? मुक्काम पोस्ट काळूस, तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि सर गावामधली लोकसंख्या काय आहे? आमच्या गावामध्ये सध्या टोटल 10,000 पर्यंत लोकसंख्या गेलेली आहे. एकूण लोकसंख्या. गावामध्ये अंगणवाडी आहे का? 12 अंगणवाडी आहेत आमच्या गावात. साधारण प्रत्येक अंगणवाडीमध्ये साधारणतः किती मुलं जातात? एक 20 ते 25च्या दरम्यान काही ठिकाणी मुलं आहेत. प्राथमिक शाळा किती आहेत? प्राथमिक शाळांची संख्या टोटल 11 आहे. आणि साधारण किती मुलं जातात शाळेत? टोटल आमच्या विभागामध्ये 1400 ते 1450 मुलांची संख्या आहे. आणि हायस्कूल शाळा आणि मराठी शाळा पकडून. साधारणतः शाळांमध्ये शिक्षक किती आहेत? असं सांगता येत नाही, पण काही ठिकाणी 2-3, काही ठिकाणी 1ली ते 4थी असेल आणि विद्यार्थी संख्या 30-40च्या दरम्यान असेल तर 2 शिक्षक आहेत. आणि 7वी पर्यंतचे जे आहेत काही ठिकाणी 10 ते 12 शिक्षक आहेत. एक शाळेमध्ये 7 ते 8 आहे. अच्छा, 7वी नंतर सर तुमच्या गावातली मुलं शिक्षण सोडून देतात का? नाही, आमच्याकडे आता पर्यंत हायस्कूल वगैरे सगळं शाळा सुविधा झाल्यात. आणि आता या चालू वर्षात 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स पण काही गावातल्या लोकांनी चालू केलंय, लोकल लोकांनी. तर त्यामुळे तशा सुविधा आता 10वी 12वी पर्यंतचं शिक्षण गावात झाल्यामुळे आता काही अडचण येत नाही त्यावर. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? अशी स्पेशली नाहीये काही. प्राथमिक आरोग्य केंद्र? प्राथमिक आरोग्य केंद्र आहे सुविधा. आशाताई आहेत का गावात? हो आहे ना. बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान मातांचं मृत्यूंचं प्रमाण काय आहे? इतकं डिटेल नाही सांगता येणार. सर्वसाधारण म्हणजे सर असं म्हणायचं मला की बालमृत्यू म्हणजे 1 वर्षाच्या आतील बाळ किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 40 दिवसामध्ये मातेचं मृत्यूचं प्रमाण काय आहे का गावामध्ये? असं तर काही दिसून येत नाही. बरं, सर्वसाधारण आजार कोणते गावात? सर्वसाधारण आजार असे काही गावामध्ये पाण्यापासून होणारे थोडेफार विचार, सर्दी, ताप, खोकला या असे मेजर आजार कुठले काही आढळून येत. अपंग व्यक्ती किती आहेत गावात? संख्या सांगू शकत नाही, पण 7 ते 8 लोक भेटतील. साधारणतः जास्त कोणत्या प्रकारचा अपंगत्व आहे? पोलिओ टाईपचे. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाही, स्पेशल नाही. आरोग्य सुविधा केंद्र आहे ते एकच. ॲम्ब्युलन्स आहे का? ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे. HIV चं प्रमाण काय आहे? अगदी निग्लिजिबल, म्हणजे 0.02 वगैरे असं. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? शेतीशी निगडीत 100% आहेत. कोणती धान्य पिकवतात? धान्यामध्ये मेनली भुईमूग, कांदा, बटाटा आणि बाकी इतर मग तूर वगैरे या प्रकारचे बाकीचे धान्य आहेत. पण मेजर मध्ये कांदा, बटाटा आणि भुईमूग ही मेन पिकं आहेत. आणि आता ऊसाचं प्रमाण 1000 एकर पर्यंत ऊस गेलाय. प्रत्येक कुटुंबामध्ये साधारणतः किती एकर जमीन शेती आहे? एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण मिनिमम 3 ते 4 एकरच्या पुढे शेतकरी आहेत, फार कमी झालं तर. साधारण वार्षिक उत्पन्न काय असेल सर पर एकरला? शेतीबद्दलचा जास्त अभ्यास नाही मला. बरं, शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती रोजगार मिळतो? 150 रुपयापर्यंत पगार मिळतो. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? सध्या आमच्याकडे नदीचं बागायत खूप आहे. नदीवरनं सगळे लिफ्ट इरिगेशन केलेले आहेत. शेतकरी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून सगळं पाण्याचा वापर करतात लोक शेतीला. शेतकऱ्यांनी कधी तुमच्या गावात आत्महत्या केली आहे का? शेतीसाठी म्हणून नाही कुणी.
गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात? सर 284 वगैरे अशी काहीतरी संख्या आहे. 200 ते 250 ते 300च्या दरम्यानचा आकडा आहे. गावामध्ये नरेगा आहे का? सॉरी, नरेगा म्हणजे सरकारची एक योजना असते की एखाद्या व्यक्तीला वर्षातून 100 दिवसाचा रोजगार मिळावा. तर असं काही तुमच्याकडे स्कीम आहे का? कुठलीही स्कीम आमच्याकडे नाही. गावातली लोक कामासाठी दुसऱ्या गावात किंवा शहरात स्थलांतर करतात का? हो, आहे बऱ्यापैकी. त्याच्यात म्हणजे शेकडा 1% प्रमाण 1-2% तर आहे. आणि गाव जवळ असल्यामुळे तसं स्थलांतर होत नाही जास्त. पण चाकण सारखं MIDCचा एरिया जवळ असल्यामुळे व्यवसाय निमित्त चाकणला ये जा करणं होत. तात्पुरतं स्थलांतर करतात. तात्पुरतं म्हणजे अगदी जाणं येणं बेसिक. बरं, पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का गावात? काय पिण्याचं पाणी गावामध्ये उपलब्ध आहे का? ऐकायला येत आलं. पिण्याचं पाणी गावामध्ये उपलब्ध आहे का? पिण्याच्या पाण्याच्या अशा वॉटर स्कीम झालेल्या, पण त्या बऱ्यापैकी काही चालू काही बंद अशा परिस्थिती झाल्या. आता पाण्यासाठी काय त्रास होतो का? आता प्रॉपर वॉटर स्कीम नाहीयेत गावामध्ये. ज्या पद्धतीच्या सुविधा पाहिजे तशा स्कीम नाहीयेत. त्या करण्यासाठी बरेच मोठे खर्च आहेत, पण ते गावाचं उत्पन्न कमी असल्यामुळे ते करणं अवघड होतं. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळतं नाही ना, प्रॉपरली त्याचे सिस्टीमच नाहीयेत अजून. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? आमच्याकडे आता जवळजवळ 60 ते 70% पर्यंत झाले. किती टक्के लोक त्याचा वापर करतात? 60-70% मध्ये मला वाटतं 100% यूज करत असतील. नाही, याच्यात 2% नॉन युजेबल किंवा तसं मॅक्झिमम आमचा प्रयत्न आहे सगळ्यांनी यूज. महिलांना पुरुषाबरोबरीचं स्थान आहे का? ग्रामीण भाग म्हटल्यावर थोडंसं कमी. कामाच्या बाबतीत झालं तर स्त्री पुरुषांना समान वेतन मिळतं का? थोडा फरक राहा. का बरं? 250 रुपयापर्यंत, महिला 150 रुपयापर्यंत. असा फरक का आहे सर? विषय असा आहे की पुरुष जे आहे मेहनतीची कामं करत असतात, महिलांना त्या पद्धतीची कामं नसतात, खुरपणी वगैरे या प्रकारची कामं, आणि त्याला रोजगार देणं तसं शेतकऱ्यांना मग परवडणार आहे. आणि तेवढ्या प्रमाणात काम होत नाही महिलांच्याकडनं. ठीक आहे. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हा, असं काही भेदभाव आमच्याकडे तरी होत नाही. 18 ते 30 वयातील तरुणांच्या समस्या काय आहेत? आता भविष्यातल्या अडचणी एवढ्याच आहेत त्यांच्या. सर्व्हिस, बऱ्याच ठिकाणी सर्व्हिसचा प्रॉब्लेम, वशिलेबाजी वगैरे होतो, किंवा मग त्यांचं शिक्षण अपुरं होतं, त्या प्रमाणात होत नाहीत ITI वगैरे, किंवा अशा प्रकारच्या अडचणींमुळे पाहिजे त्याच्या सर्व्हिस मिळत नाही. किंवा शेतीचा जो विषय आहे, शेती करायला गेलं तर शेती भरपूर असते, पण त्याच्यातून उत्पन्न होतं, त्याच्यातून नुकसानीच खूप जाणवतात. आता ऊस या वर्षीचं जे आहे ते सगळ्यात फायदा होणारं पीक होतं, ते आता सध्या सगळ्यात नुकसान देणारं पीक झालं. बरं, गावामध्ये दारूच्या व्यसनामध्ये किती लोक आहेत? किती टक्के लोक? 1-2% तरी आहे. साधारण सर त्यांना अंदाजे किती खर्च येत असेल दिवसाला दारूच्या व्यसनासाठी? हो, पण माणसाला कमीत कमी 20-25 रुपये 50 रुपयापर्यंत होत असते. गावामध्ये किती टक्के लोक तंबाखू खातात? काय तंबाखू किती टक्के लोक खातात? 50% जरी असतील. त्यांना प्रत्येक व्यक्तीला साधारण किती खर्च येत असेल एका व्यक्तीला दिवसाला? 5-1 रुपये. बरं, गावामध्ये बँक आहे का? नाही, बँक नाहीये. पतसंस्थेची शाखा आहे. हा, आणि बचत गट आणि महिला गट आहेत का? 40 महिला बचत गट आहे आमच्या विभागामध्ये. पुरुष बचत करतात का? असं पुरुष बचत गट नाहीये. नाही सर, पुरुष बचत गट नाही, पुरुष पैशाची बचत करतात का? आता व्यावसायिक लोक जी आहेत ती बऱ्यापैकी बचत करतात, LIC वगैरे ओपन केलं,
पण जे शेतकरी कुटुंबातले लोक आहेत मुळातच उत्पन्नाचं साधन कमी असल्या कारणानं बचतीचा विषय राहत नाही त्यांचा. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? आहे, सुविधा चांगली आहे त्याबद्दल. गावामध्ये रस्ते आहेत का? आहेत, पण बरेचसे डांबरीकरणाअभावी रखडलेले आहेत. गावात लाईट आहे का? स्ट्रीट लाईटचं कमी संख्या आहे, पाहिजे त्या प्रमाणात नाहीये. लोड शेडिंग होते का गावात? लोड शेडिंगचं प्रमाण खूप जास्त आहे. किती घरांमध्ये साधारणतः म्हणजे गावामध्ये किती टक्के घरात मोबाईल आहे? 100%. आणि किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्र वाचणारे 5-10% लोक असतील. 10%. किती टक्के लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? घरामध्ये म्हणाल तर नाहीच आहे. आणि आता संगणकीकृत करण्यासाठी मी स्वतः एक उपक्रम राबवलाय गावामध्ये. त्यामध्ये 100% शाळा संगणकीकृत करण्याचं आमचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 90% यश मला मिळालंय. बरं सर, सरपंच म्हणून एखाद्या व्यक्तीला आपल्याला अवॉर्ड द्यायचा आहे तर अशा सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? सर्वप्रथम त्या स्वतःला अभ्यासू प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून सगळ्यात महत्वाच्या ज्या सुविधा आहेत, शैक्षणिक, आरोग्य आणि रस्ते, या सुविधांवरती महत्वाच्या या गोष्टींमध्ये रस घेता आला पाहिजे. त्याच्या प्रोसिजर्स माहिती पाहिजेत, गव्हर्नमेंटकडे फॉलो ठेवायचा कसा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती त्या माणसाच्या अंगी असेल तर निश्चितपणे त्याला यश मिळेल.